नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. बातमी पाहूयात भाजपच्या वाळकी येथील सभेची. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मतदारसंघात सध्या साकळाई पाणी योजना मोठी चर्चेत असून युती आघाडीकडून या मुद्द्यांवर आश्वासनाचा बाजार सुरू आहे. काल वाळकी येथे पार पडलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेच्या आराखड्यास येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही दिली आहे. या सभेला पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी, अभिनेत्री आणि शिवसंग्रामच्या नेत्या दीपाली सय्यद, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते. युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्याप्रमाणेच काम करत असून बाळासाहेबांसारखीच वॉटरमॅन म्हणून ओळख निर्माण करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. युतीच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत आहे असं समजून डॉक्टर सुजय विखे यांना निवडून द्या असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं आहे. याची कल्पना आहे की ही सभा कशा करता लावली आहे. पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर सुजय विखे यांचं निवडून येणं हे 100% त्याची खात्री झाल्यानंतर देखील या ठिकाणी मला बोलवण्यात आलं. याच्या पाठीमागे एकच ध्येय आहे. रामभाऊंनी आता सांगितलं, आपल्या सगळ्यांच्या मनात आहे मुख्यमंत्र्यांनी साकळाईच्या संदर्भात बोलावं. 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गेल्या 4 वर्षातला हिशोब मांडा. सगळे प्रश्न जे मी सोडवले ना ते 25 वर्षापूर्वीचेच प्रश्न होते. 25 वर्षापूर्वीचे प्रश्न सोडवण्यामध्ये आमच्या सरकारचा हातखंडा आहे. त्यामुळे मी आज या ठिकाणी कोणी येऊन काही पोपटपंची करू द्या, मी तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे. काय झालं तरी साकळाईचं काम आम्ही करणारच. रामभाऊ, काळजी करू नका. ज्यांनी 10 वर्षात कधी साठवण तलाव नाही तयार केला ते काय या ठिकाणी काम करणार आहे. अरे काम करणारे आम्ही आहोत. आम्ही तुकाई चारीचा प्रश्न सोडवणारे आम्ही आहोत. या ठिकाणी तुम्ही बघा, या नगर जिल्ह्यातला एक प्रश्न सिंचनाच्या संदर्भातला आपल्या सरकारनंच गेल्या 4 वर्षात सोडवला. या ठिकाणी कुकडीला फेर प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती. रामभाऊ सातत्याने प्रयत्न करत होते, सगळे आपले आमदार प्रयत्न करत होते. लोक म्हणायचे शक्य नाही आहे. केवळ फेर प्रशासकीय मान्यता नाही दिली तर त्यासोबत 3900 कोटी रुपयाला मान्यता देऊन त्याच्या कामाकरता निधी आपण उपलब्ध करून दिला. आणि आज जाणीवपूर्वक साकळाईच्या संदर्भात काहीतरी मनभेद तयार करायचा प्रयत्न होतोय. मग इकडे येऊन म्हणायचं साकळाई केली पाहिजे, तिकडे जाऊन सांगायचं तुमच्या हक्काचं पाणी नेऊन राहिले आहेत. साकळाईच्या योजनेमध्ये कोणाच्याही हक्काचं पाणी जाणार नाही. या योजनेमध्ये जे आपल्याला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळत आहे, ओव्हरफ्लोच्या माध्यमातून मिळत आहे, आपण मोठा बोगदा या ठिकाणी तयार करतोय. त्यामुळे आता ही योजना फिजिबल झाली आहे. आणि या योजनेमध्ये दुसरी अडचण काय होती जुन्या काळामध्ये, तर लिफ्ट असल्यामुळे एवढी इलेक्ट्रिसिटी लागेल ती परवडेल का. पण आता आपण नवीन निर्णय केला आणि सगळ्या लिफ्टच्या योजना या सोलर एनर्जीवर आपण तयार करतोय. त्यामुळे साकळाईची योजना देखील या ठिकाणी सौर ऊर्जेवर आपण तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून निश्चित याचं काम केलं जाईल. आणि आपण उधारीचं काम करत नाही. बघा, योजना करायला जो काही वेळ लागतो तो लागणार आहे, पण तुमच्याकडे विधानसभेच्या निवडणुकीत तर पुन्हा यायचं आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याच्या आराखड्याला मी मान्यता देणार आहे. रामभाऊ, आता डॉक्टर सुजय विखे एक तरुण खासदार होणार असल्यामुळे आणि सुजय विखे खासदार साहेबांचा नातू असल्यामुळे त्यांना वॉटरमॅन म्हणून ओळखायचे, तशीच याची ओळख आता आपल्याला वॉटरमॅन म्हणून तयार करायची आहे.
आणि म्हणून निश्चित हे जे काम या ठिकाणी आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर बंधू संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.